अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मला माहीत आहे सर्वांना काही ना काही दुःख आहे. त्यासाठी महाराजांचे काही अमृत वचन आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्यातले दुःख संकट निघून जातील. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मला माहीत आहे आपण माणूस आहोत. आपल्या मनासारखं नाही झालं तर आपण महाराजांना ब्लेम करत असतो आणि सेवा करणेच बंद करून देतो. हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. महाराजांचं पहिलं वचन असं आहे की तुझ्या मनासारखं घडत नाही तर चिंता करू नकोस. तुझे निर्णय चुकतात, माझे नाही. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. सगळ्यात पहिलं असं बघायला गेलं तर आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की मला हे हवंय ते हवंय, पण स्वामी म्हणतात तुला काय हवंय त्यापेक्षा तुझ्यासाठी काय योग्य आहे तेच मी तुला देत असतो. स्वामींचे दुसरे वचन, माझ्या नामस्मरणात संकट यायचं थांबत नाही. कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचं ओझं इतकं कमी करतील की ते संकट तुला फुलाप्रमाणे भासतील. भक्ती आणि विश्वास इतका ठेवा की संकटात दुःखात असाल तर स्वामी तुमची मदत करतील. तुम्हाला यावरून लक्षात आलं असेल संकट येणारच. आपण महाराजांची साथ कधीच सोडायची नाही. तिसरे स्वामींचे अमृत वचन, घाव देणारेही आम्हीच, घाव सोचणारेही आम्हीच. यह सोच ही तुम्हारी सच्चाई प्रतीत करताय. भिवू नको बाळा, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. तुला आमच्याकडे येण्यासाठी पहिलं पाऊल उचलावं लागेल. तुम्हाला याचा अर्थ कळलाच असेल. संकट घाव येणारच. तू डगमवू नकोस. स्वामी तुझी साथ नाही सोडणार. स्वामी म्हणतात मी नेहमीच सांगतो मृत्यू हे अंतिम सत्य आहे. जो कर्मानेच बांधील. याचा अर्थ तुम्हाला कळलाच असेल. आपल्या आयुष्यात काही प्रॉब्लेम असतात ते सर्व कर्मांमुळेच असतात. आपल्याला माहीत नाही आपण मागच्या जन्मामध्ये कोणते कर्म केलेले आहेत. त्यामुळेच हे जे प्रॉब्लेम आपल्याला आहेत ते सर्व कर्मांमुळेच आहे. स्वामींचे अमृत वचन, तुला माझ्यापर्यंत पोचण्यासाठी कुठलाच नियमांचे बंधन नाही ना कुठल्या विशिष्ट सेवेची गरज आहे. तुला कळत तू फक्त माझी मनापासून भक्ती कर, मनापासून व्रत कर. मी बरोबर तुझ्यापर्यंत पोचेल. जे मला ओळखतात ते माझ्यावर शंका घेत नाही. जे मला ओळखत नाही ते माझ्यावर शंका घेतात. अरे तू मला ब्रह्मांड नायक म्हणतोस ना. तुझ्यावर येणारी वेळ तुला वेगवेगळ्या संकटांवर वेगवेगळ्या सेवा का हव्यात. तू फक्त माझी सेवा कर. एक भक्तीने विश्वासाने माझे नामस्मरण कर. मीच आदी मीच अंत आहे. माझं लक्ष सर्व तुमच्यावरच असतं. त्यासाठी चांगले कर्म कर. करता आणि करविता मी आहे हे सर्व तू जाणतो. मग जगापुढे कशाला रडतो. सत्य एकच आहे. त्रिलोक्याचे स्वामी त्याला अंत नाही. नुसता तो संत नाही. त्याचे स्मरण कर देहभान विसरून. तो हळूवार येईल आणि कानात सांगून जाईल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.